राम राम. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे मैत्रिणींनो. चला, आपले रोजचे रुटीन तेच, रोजचे कामं तेच. आपल्याला सण नसते, सूद नसते. आमचं सीझन सुरू झालेलं आहे आता मैत्रिणींनो. तर आता तर इथून पुढं आमची एवढी धावपळ बाई. 15 दिवसापासून माल येऊन पडलेला होता. ह्या मालाला काही हात लागाना गेला पॅकिंग करायला, काही नाही. आणि मैत्रिणींनो, ज्याला कामाची गरज राहते ना त्याला काम नको वाटतं करायचं. आता ही चेरी बघा महिन्यापासून आणून ठेवलेली, पण मला पॅकिंगला हातच लागत नव्हता. पाणीपुरी आहे, पॅकिंग आहे, पास्ता आहे, कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, जिरे आहे, ह्या अशा बारीक बारीक वस्तूची पॅकिंग करून ठेवावं लागते. आता हे घरी आले चहा घ्यायला. 5-5:30 वाजलेले. त्यांना चहा लागतो तर त्यांचा टाईम राहतो. मग एक जणाला दुकानामध्ये ॲडजस्ट होत नाही. गिरायकं चालू राहतात. 5च्या नंतर जास्त दुकानामध्ये गिरायकं राहतात मैत्रिणींनो. तर आता मी चालले दुकानामध्ये. आता ते थांबतील 15-20 मिनटं, ते घरी थांबतील. चहा घेतलेला आहे त्यांनी. आता 15-20 मिनटं. सकाळी 7ला दुकान उघडावं लागते ना मैत्रिणीनं. तर 7 वाजल्यापासून ते एकला जेवायला आले का परत दुकानात. तर हे असं आमचं जीवनशैली आहे. आणि कष्ट केले पाहिजे, कष्टाने फळ भेटतं. मी तुम्हाला सांगतच राहते व्हिडिओमध्ये. आणि मला 5 मिनटं रिकामा बसायला आवडत नाही मैत्रिणींनो. मी बिझीच ठेवते स्वतःला. खाली दिमाग सैतांचं घर म्हणतात ना, तर ते खरोखरच राहते. पण मला आयुष्यात माहीत नाही आहे की मी खाली बसलेली आहे कधी. हे दुकानाकडे जाता जाता चिकूचे झाड लागतं बघा ना, आपले किती छान चिकू आलेले मस्त. तर हे असं आपलं आहे रोजचं रुटीनचे कामं. आणि त्यातली त्यात मला एकटीला सगळे कामं ॲडजस्ट होईना झाले. तर मुलगी होती तेव्हा ती सांभाळायची, घरचं काही ना काही सांभाळत होती. आता ती लग्न झालं तिचं, ती नवरीच्या घरी गेली. तर मैत्रिणींना आता मला बाईची गरज आहे. पण बाई बघते, बाई काही भेटाना कामाला. दुकानात पण मुलगा पाहिजे, मुलगा भेटाना कामाला. इतके कामं पडलेले. दुकानाचं काम करायचे, अजून थोडीशी रॅकी वगैरे पण बनवायची आहे. त्याच्यानंतर फ्रीज पण खराब झालेलं आहे. आता पावसाळा आहे म्हणून ठीक आहे, थोडा माल कमी लागतो. पण जेव्हा उन्हाळा लागतो ना तेव्हा 2-3 फ्रीज कमी पडत येतं. तर फ्रीज रिपेअर करायचं आहे. तर हे आता आलेले आहे. त्यांना ना माझ्या साड्या खूप आवडत आता. तर त्या दिवशी मी ते सेलमधून साड्या आणलेल्या होत्या ना, तर त्या साड्या आल्या बघायला. त्यामुळे तुमच्या साड्या खूप छान राहतात. तर म्हटलं चला मग बघायचं. ते आल्या मैत्रिणींना घरी. आपल्या दुकानासमोरच राहतात आणि ते आपल्या गिराईकच आहे. आता महिन्याचं त्यांचं खातं राहतं मैत्रिणींनो. आता सगळ्यांसंग चांगले संबंध ठेवावं लागते. तर तेव्हा मला संबंध माझे टिकते. तर तुम्ही बघू शकता. आता परत आपल्याला उद्या लग्नाला पण जायचं आहे. आता संध्याकाळचं दीपकला पनीर केलं, त्याला पनीरच आवडतं. तर मग त्याच्यासाठी पनीरच केलं संध्याकाळी. आता पोळ्या झाल्या इकडं. तर ह्या असे काम आहे मैत्रिणींना आपल्या दिवसभराचे कामं. आणि मला काम करायला खूपच बिझी ठेवायला स्वतःला आवडतं. बाबा आता जेवण वगैरे झालं. ती पॅकिंग राहिली होती. दीपक गेलेला आहे तिकडं, गणपती बसवतात तिकडं. ते बोलवलं होतं, त्याला फोन आलेलं होतं. नाही तर त्यालाच मी दाबायला लावणार होते, पण तो तिकडं गेला. त्यांचं बोले ट्रान्सपोर्टच्या तिकडं मंडळ आहे, तर त्या मंडळात. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आज सकाळी आपल्याला ज्यूस बनवायचे मूग डाळीचा, पौष्टिक. आणि 2 दिवस मी करून पिते, तर मला खूप फरक पडला मैत्रिणींनो ह्या मूग डाळीच्या ज्यूसाने. तर आता याच्यात फक्त आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकून शिजवायला ठेवायचं आणि थोडंसं 1-2 शिट्ट्या होऊ द्यायचे मैत्रिणींनो. आणि आपल्याला ते उतरून घ्यायचं. तर हे आपला मूग डाळीचा ज्यूस करून प्या तुम्ही. आपलं वजन कमी होईल, चरबी कमी होईल आणि हलकं शरीर होईल. कारण मला झालं आहे 2च दिवसात मी पेले, तर मला खूप अनुभव आला आहे, खूप छान मैत्रिणींनो. तर म्हणून मी तुम्हाला सांगते, वयाच्या मानाने हे केलं पाहिजे. आता माझं वय पण आहेत ना 50-49, तर त्याच्यामुळं मी काही ना काही करत राहते आणि तुम्हाला दाखवत पण राहते. आता हे मूग डाळीमध्ये तूप टाकते. याच्यात मीठ नाही टाकायचं आपल्याला, तूप टाकायचं आणि याला घोटून घ्यायचं. बघा झाला ज्यूस तयार मस्त छान. तर असा ज्यूस करून प्या. आता मी 1 हप्ता ज्यूस करून पिणार आहे असा रोज सकाळी. आणि मी तुम्हाला सांगणार आहे मला काय फरक पडला, माझा अनुभव. ते माझे असे अनुभव आहे. सगळ्यात वेगळं आगळं आपलं म्हणजे रोजचं काय जे रात्र रुटीन ते वेगळंच आहे. तेलकट खात नाही मी, तुपट खात नाही, सगळं टाळते. तेलकट खायचं पण खूप टाळते मैत्रिणींनो मी. आता 2 दिवसातच मलाच फरक वाटतोय. तुम्ही बघा आता इथं बघा हे